हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता याचं वितरण 31 डिसेंबरला सुरू झालं आणि तरीही लाखो करोडो बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत. आजची 3 तारीख आहे, तर पैसे का बरं जमा झालेले नाही आहेत? वितरण सुरू होणार आहे का वापस? त्यानंतर ई-के-वाय-सी करून देखील हप्ता आलेला नाही. त्यानंतर ₹1500 की ₹3000 हप्ता भेटलेला आहे नोव्हेंबरचा. सर्वांना पैसे आले, पण मलाच पैसे आले नाहीत. ई-के-वाय-सीमध्ये चूक झाल्यामुळे हप्ता आलेला नाही का? माझं नाव खरंच कमी झालं आहे का? ई-के-वाय-सीची तारीख अजून वाढेल का? या सर्वच प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कारण लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, अनेक यूट्यूबर्स तुम्हाला चुकीची माहिती देऊन तुम्हाला भरकटण्याचा प्रयत्न करताय. कारण सरकारकडनं यूट्यूबर्सला सुद्धा आता पैसे वितरण होत आहे. त्याचं प्रूफ सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो बघा, आपल्याला सरकारवर वटणीवर आणायचं असेल, वळणावर आणायचं असेल, तर आपल्याला आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण हे महाराष्ट्रातील सरकार सर्वात ढोंगी सरकार आहे. कारण 4 दिवस होऊन सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे न येणं याचं हेच रिझन आहे, की होऊ शकतं, इट माइट बी पॉसिबल हप्ता बंद होऊ शकतो. कारण जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, जो नोव्हेंबर महिन्याचा जी-आर आलेला होता, या महिन्यामध्ये जो निधी मंजूर झाला होता, तो फक्त आणि फक्त 263,45,45,00,000 इतकाच निधी मंजूर झाला होता. आणि याच्या पहिल्या हप्त्यांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, तर 410 कोटी प्लस निधी मंजूर व्हायचा आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा व्हायचे. पण आता नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये निधीच कमी मंजूर झाला होता. तर मला सांगा, तुमची प्रतिक्रिया काय, की सरकारने लवकरात लवकर जेही बहिणींना हप्ता भेटलेला नाहीये त्यांना जमा करावं का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, वितरण संपले का? तर मला असं वाटतं वितरण संपलेले नाही. भलेही काही यूट्यूबर्स म्हणत असतील संपले आहेत, पण लाडक्या बहिणींनो, वितरण संपलेलं नाही. कारण की करोडो लाखो बहिणी वंचित आहे. मग याच्यामागे मी एवढा कॉन्फिडेंटली का म्हणणार आहे? कारण लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सीची तारीख काय होती? 31 डिसेंबर. मग 31 डिसेंबर पर्यंतच त्यांना पडताळणी करणार का? नाही, पडताळणी करण्याला अजून 15 दिवस लागतील. म्हणजेच काय, ई-के-वाय-सी झाली असेल तरी तुम्हाला पैसे मिळणार, नाही झाली तरी तुम्हाला पैसे मिळणार आणि तुम्ही चुकला असेल ई-के-वाय-सी करताना तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार. फक्त अट काय, की तुम्हाला 16वा हप्ता भेटणं कंपल्सरी आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला 16वा हप्ता भेटला का? त्याचबरोबर तुमची ई-के-वाय-सी झाली का? की ई-के-वाय-सी झाली नाही? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण मी आर-टी-आय फाईल करणार आहे, ज्याला राइट टू इन्फॉर्मेशन म्हणतो, माहितीचा अधिकार म्हणतो. आणि या माहितीच्या अंतर्गत, अधिकारांतर्गत सरकारला आपल्याला पत्र लिहिणं किंवा आपल्याला रिकमेंडेशन देणं कंपल्सरी असतं. कंपल्सरी आहे ते. म्हणून लाडक्या बहिणींनो, आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन येणार म्हणजे येणार. म्हणून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये येणं कंपल्सरी आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय. बघा, 31 डिसेंबरला सुरू झालेलं सगळं, 31 डिसेंबरला पैसे वितरण सुरू झालं. काय नवीन वर्षाची सुरुवात होती म्हणून घ्या. काही बहिणींना दिलं, पण अजूनही पैसे दिलेले नाहीये. आजचा शनिवार आहे. मला आजही वाटत नाही, की आज पैसे येणार. कारण की 1-2 तारखेला न झाले, तर 3 तारखेला झाले. काही युट्यूबर्स सकाळी म्हणतात, की नाही पैसे वितरण सुरू झाले आणि इव्हनिंगला म्हणतात नाही झाले आणि मग दाखवतात व्हिडिओ. तर बघा लाडक्या बहिणींनो, अशा फेक व्हिडिओपासून सावध राहा. फेक व्हिडिओपासून काय राहायचंय? सावध राहायचं आहे. तर आज होईल की नाही माहिती नाही, पण 5 आणि 6 मध्ये वितरण होणार. आता जर तुम्ही बघितलं असेल, सरकारकडे कोणता टेक्निकल इश्यू येऊ शकतो तुम्ही सांगाल का मला? कोणता वाटतं तुम्हाला टेक्निकल इश्यू? मला तर वाटत नाही. हे सरकार सर्वात ढोंगी सरकार आहे. सरकारने डायरेक्ट राजीनामा द्यावा. कारण हे जर केलं नाही, तर या लाडक्या बहिणींचा विश्वास तुमच्यावर राहिलेला नाही. आता लाडक्या बहिणी काय झालेल्या आहेत? समजदार झालेल्या आहेत आणि जो तुम्ही 2 महिन्यापासून त्यांचा मानसिक छळ केलेला आहे, या मानसिक छळाला त्या आता विसरणार नाही आहेत. फक्त आणि फक्त निवडणूक लागू द्या आणि मग बघा मग या लाडक्या बहिणींचा कारनामा. कारण आता लाडक्या बहिणी तुम्हाला खपवून घेणार नाहीये. 2 महिन्यापासून त्या लाडक्या बहिणींचा छळ तुम्ही केलेला आहे. आता त्या लाडक्या बहिणी तुम्हाला वटणीवर आणणार म्हणजे आणणार. ही के-वाय-सी झाली, तरी 17वा हप्ता आलेला नाही. बघा किती बहिणींचे मेसेज आहे, "द्या ना दादा, खूप गरज आहे हो, आम्ही त्रस्तो आहे." या बहिणींकडे अजूनही सरकार बोलत नाहीये काही. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाहीये, यांच्याबद्दल काहीच बोलत नाहीये. ज्या बहिणींना गरज आहे, त्या बहिणींना बद्दल बोलत नाहीये. मी अशा असंख्य बहिणी बघितल्या की ज्यांना गरज नाहीये. त्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झालेले आहे. पण ज्या बहिणींना गरज आहे,
त्यांच्या अकाउंटला एकही रुपया आलेला नाहीये. त्या जून, जुलै, ऑगस्ट पासून अजूनही पैशाची वाट बघत आहे. तर हे जे सरकार आहे ना, ढोंगी आहे. एक नंबरचं बोगस सरकार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, की ज्या बहिणींना गरज नाहीये त्यांच्या अकाउंटला पैसे चालले आहेत. ज्या बहिणींना गरज आहे त्यांच्या अकाउंटला पैसे येत नाहीये. बरोबर? त्यानंतर एक महत्वाची न्यूज आली आहे, की ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींनो, तुम्ही अल्मोस्ट 67 लाख लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाही. आणि लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी-ओ-व्ही डॉट या संकेतस्थळावरनं काय करण्यात आलेलं आहे, जी ई-के-वाय-सीची जी लिंक होती याला बंद करण्यात आला आहे. मग ई-के-वाय-सी बंद झाली का? येस. ई-के-वाय-सी काय झाली आहे? बंद झालेली आहे. पण सरकारने लाडक्या बहिणींचा विचार करता ज्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिलेली आहेत, म्हणजे ज्या परित्या होत्या, एकल होत्या, सोबत त्यांचे वडील किंवा हसबंड बेपत्ता होते, अशा बहिणींचं साठी ई-के-वाय-सी सुरू करावी. ज्या महिला होत्या, ज्यांच्याकडे मोबाईल नव्हता, त्यांच्यासाठी ई-के-वाय-सी सुरू करावी. ज्या बहिणींना ओ-टी-पीच नाही गेला, त्या बहिणींसाठी सुरू करावी. ज्या बहिणींचं पात्र या यादीमध्ये नाव नव्हतं, त्या बहिणींसाठी सुरू करावी. आणि ज्या बहिणींना अंगणवाडी सेविकांनी अर्ज स्वीकारले नाहीत, त्या बहिणीसाठी सुद्धा सुरू करावी. अन्यथा 67 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्याच आहे. आणि ई-के-वाय-सी केल्यामध्येच अल्मोस्ट अजूनही 30-40 लाखाचा आकडा येईल, म्हणजे 1 करोड पर्यंत बहिणी अपात्र ठरतील का? ही मोठी भयंकर भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. तर सरकारने याकडे लक्ष द्यावे. आणि आदितीताई, तुम्ही तर एक स्वतः महिला आहे, तर या महिलांच्या खरंच ज्या इश्यूज आहेत, समस्या आहेत, तुम्ही जाणून घ्या, समजून घ्या आणि ई-के-वाय-सीला पुन्हा 15 दिवसाची मुदतवाढ द्या. एवढीच मागणी माझ्या लाडक्या बहिणी म्हणजे अंतःकरणातून करत आहे आणि ती तुम्ही एक्सेप्ट करावं, एवढीच आमची मागणी आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल, 67 लाख महिला यांनी ई-के-वाय-सीच केली नाही म्हणते. आणि बाकीच्या ज्यांनी ई-के-वाय-सी केली त्यांचे तर पैसे आता लाभ बंद होणार म्हणजे होणार, हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला सांगतो. पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं. वितरण बंद होणार आहे का? वितरण बंद झालेलं नाही. वितरण सुरूच आहे. ते तुम्हाला 5 आणि 6 या तारखांमध्ये मिळेल आणि या जर तारखांमध्ये जर भेटलं नाही, तर समजून घ्या तुमचा लाभ बंद झाला. बरोबर? 5-6 तारखेला भेटलं नाही तर. कारण एवढे दिवस सरकारकडे टेक्निकल इश्यू राहू शकत नाही आणि हे मी तुम्हाला गेल्या महिन्यापासूनच सांगत होतो, की हे सरकार एकदम बोगस आहे. बोगस म्हणजे बोगसपेक्षा आहे. अल्ट्रा प्रो मॅक्स बोगस आहे. तर या सरकारवर आपल्याला टीका करायची आहे आणि या सरकारला वठणीवर आणायचं आहे. तर ज्या निवडणुका होतात ना लाडक्या बहिणींनो, आता समजून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला जागृत होणं गरजेचं आहे. अन्यथा हे सरकार आपला छळ करणार आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी करून हप्ता देखील आलेला नाहीये. तर बघा लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सीची गरज नव्हती. झाली असेल तरी चालली असती, नसेल झाली तरी चालली असती. ई-के-वाय-सीची गरज नव्हती या 17व्या हप्त्यासाठी. फक्त तुम्हाला गरज काय होती? तुम्हाला 16वा हप्ता भेटणं कंपल्सरी होतं. तरच तुम्हाला 16वा हप्ता भेटला असेल. मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा 16वा हप्ता भेटला की नाही? तिसरा प्रश्न होता 1500 की 3000? फक्त आणि फक्त 1500च रुपये भेटलेले आहेत. आणि सरकार आता जो हा 18वा हप्ता असणार आहे, ई-के-वाय-सीची पडताळणी करतील आणि त्याच्यानंतर मग लाभ देईल. म्हणजे करोडो बहिणी वंचित राहणार आहे. आणि या करोडोपैकी मी तुम्हाला सांगतो, लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी पात्र आहे ना, त्यांनाच लाभ भेटणार नाहीये. कारण त्या लढू शकत नाही. त्या काय असतात? गरीब असतात. त्या गोरगरीब असतात. तर आमचा आवाज बुलंद करू शकत नाही. याच ज्या बहिणी पात्र आहेत, त्यांचाच लाभ बंद होणार आहे. म्हणून सरकारने योग्य पद्धतीने पडताळणी करणं गरजेचं आहे. अन्यथा ही स्कीमच पूर्ण बंद करा आणि ज्या बहिणींची योग्य पडताळणी करून तुमचे अधिकारी नेमा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जॉब क्रिएट होईल आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना लाभ भेटेल. सर्वांनाच पैसे आले, मलाच आले नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्हालाच नाही, महाराष्ट्रातील अनेक बहिणींना पैसे आलेले नाहीये. ई-के-वाय-सी मध्ये चूक झाल्यामुळे हप्ता आला नाही. नाही, ई-के-वाय-सीची तर गरजच नव्हती. माझं नाव खरंच कमी केलं आहे का? लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव कमी केलं आहे का? हे आपल्याला 7 तारखेला समजेल. आता सांगणं कठीण असणार आहे. ई-के-वाय-सीची तारीख अजून वाढेल का? तर सरकारने वाढवायला पाहिजे. अन्यथा या सरकारला आपण वठणीवर आणणारच आहोत. हे सुद्धा मी तुम्हाला याच ठिकाणी सांगतोय. आणि लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की तुमची ई-के-वाय-सी झाली की नाही? की नाही?
तुम्ही कसं लिहायचं मी सगळे स्क्रीनशॉट काढून आपण कुठे देणार आहे पाठवणार आहे लाडक्या बहिणींनो आर-टी-आय फाईल करणार आहे ज्याला आपण माहितीचा अधिकार म्हणतो आणि या माहितीच्या अधिकारामध्ये संपूर्ण माहिती लाडकी बहीण योजनेची मागून घेणार आहे आणि मागितल्यानंतर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळं ट्रान्सफर असणार आहे. आपण याले फोन करतो, त्याले फोन करतो काहीच नाही. डायरेक्ट माहितीचा अधिकार आणि आपण डायरेक्ट भेटतो लाडक्या बहिणींनो. आता जर आपण हे केलं नाही, तर हे सरकार आपल्याला बंद करू शकतं. म्हणून तुमची ई-के-वाय-सी झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. झाली असेल तर 17वा हप्ता जमा झाला की नाही ते सांगा आणि तुमची ई-के-वाय-सी झाली नाही आणि तरीही 17वा हप्ता आला नाही, तरी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की मला आता ते खूप गरजेचं असणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, हे माझं स्वतःचं ॲप आहे जी-के अकॅडमी. तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन सुद्धा बघू शकता. डायरेक्ट टाइप करा जी-के अकॅडमी. तुम्ही ते डाउनलोड करा आणि हा मी आहे. मी पॉलिटिकल सायन्स हा विषय शिकवतो. मी बाय प्रोफेशन इंजिनिअर आहे. आता मी लॉयर पण आहे. त्यानंतर माझं एम-ए इन पॉलिटिकल सायन्स आहे. माझी पी-एच-डी चालू आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो बी-ई-आय-टी त्यानंतर एम-ए इन पॉलिटिकल सायन्स, एल-एल-बी आणि एल-एल-एम अशा माझ्याकडे डिग्रीज आहे. याच्यामध्ये मी मास्टर इन सोशल वर्क सुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर आता माझी पी-एच-डी मी पर्सुइंगमध्ये आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपण तुमचा आवाज सरकारपर्यंत बुलंद करून पोहोचवणारच. तर फक्त आणि फक्त तुमचा सपोर्ट असणं मला गरजेचं आहे आणि जर तुमचा सपोर्ट असलं, हे सगळेच प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत आणि तुमच्या हक्कांना आपण न्याय मिळवून देणार म्हणजे देणार. आता लाडक्या बहिणींनो, आपण रणांगणामध्ये उतरू आणि 100% तुमच्या प्रश्नांना आपण परिपूर्ण करून आणू. वितरण सुरू आहे का? 5 ते 6 तारखेपर्यंत वेट करा. आजचा शनिवार आहे. टेक्निकल इश्यूज सांगतील. आज जमा होईल की नाही होईल माहिती नाही. पण 5 आणि 6 तारखेला हे होणं कंपल्सरी आहे. व्हायलाच पाहिजे. हप्ता आला नाही तर ई-के-वाय-सीची गरज नव्हती. फक्त ₹1500 मिळणार आणि महाराष्ट्रातील करोडो बहिणी अजूनही वंचित आहे आणि असंख्य लाडक्या बहिणी काय ठरू शकतात आता अपात्र ठरू शकतात. तर लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील संपूर्ण बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की आपल्याला कोणाचे व्हिडिओ बघायचे आणि कोणाचे व्हिडिओ बघायचे नाही. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये.